चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं लेक्चर असणार। ज्या विद्यार्थ्यांचं येत्या 4-5 तारखेला जी काय टायपिंग टेस्ट आहे तुमची, त्या टायपिंग टेस्ट साठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे। मोजून एक 5-7-8 मिनिटं तुमच्याशी मी चर्चा करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपण आजपर्यंत ज्या दिवशी बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आली होती त्या दिवसापासून तर तुमचा सगळं काही परीक्षा होईपर्यंत तुमच्या आता टायपिंग स्किल टेस्ट पण आहे, सगळ्या गोष्टींपर्यंत आपण तुमच्या सोबत होतो, तुम्हाला माहिती देत होतो, अधिकृत माहिती देत होतो आणि इथून पुढे अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी आपण देत जाणार आहे। यात कुठल्याच प्रकारची शंका नाही। मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपल्या जे लिपिक पदाची टाइम टेबल होतं, जे टाइम टेबल होतं ते टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे लक्षामध्ये। आणि आपले जे हॉल तिकीट आहेत, लक्षात ठेवा, जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट आपले किती येणार आहे 1 ऑक्टोबर मध्ये उद्या आपले हॉल तिकीट सायंकाळी 4-5 नंतर आपले हॉल तिकीट उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी आहेत त्यांची जी काही बैठक व्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्या आलेल्या आहेत आपल्या सॉरी आपल्याला दिसत असेल त्या ठिकाणी की आपलं सेंटर कोठे आहे, आपल्या पद्धतीने काय आहे, हे सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा राहिला प्रश्न एक, अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न असा महत्त्वाचा राहिला की जी काही यादी लागलेली आहे, ज्या यादीमध्ये आपण जे काही 1158च्या आसपास काही जे काही आपले विद्यार्थी आहेत, तर माझं सर्वांना एक सांगणं असन, 92 तुम्ही टायपिंगला पात्र झालेला आहात 1159, म्हणजे लक्षात ठेवा सुरुवातीला काहीतरी 40,000 होते, म्हणजे 40-50 हजार होते, नंतर 27,000 आले, पेपर 22-24 हजारांनीच दिला, त्यातून 24 हजारातून काही 24-25 हजारातून 92 तुम्ही 1100 मध्ये आलेत, म्हणजे तुम्ही फार भाग्यवान आहेत। लक्षात ठेवा, भाग्यवान विजेते नसतात तसे। मात्र आता एक गोष्ट एक आहे, तुम्ही आता या ठिकाणी जरी आले असले, लक्षात ठेवा, तरी पण तुम्हाला लिस्ट टेलिग्रामच्या ऐका, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन पहा, सगळी माहिती मी टेलिग्राम चॅनलला आपली टाकत असतो। ही पण माहिती मी टेलिग्रामला, ही यादी पण टाकलेली, पूर्ण यादी टेलिग्रामला तुम्ही पाहून घ्या। ओके, बाकीच्या काही सूचना असतील मी टेलिग्रामला टाकीन, कीबोर्डचे काही फोटो असतील ते पण मी टेलिग्रामला तुम्हाला टाकीन, पॅसेज वगैरे काय असेल तर ते पण मी टेलिग्रामला टाकीन, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे टेलिग्रामची, जा। आता या ठिकाणी जवळजवळ सगळ्यांचे पेपर हे दादरला आहेत लक्षामध्ये, दादर कॉलनी, हिंदू कॉलनी वगैरे अशा ठिकाणी। हे मी काय सांगत बसत नाही, तुम्ही एवढे छोटे नाहीत का ते पीडीएफ तुम्हाला सांगायला असं तसं वगैरे, हा हे महत्वाचं नाही। तर आपलं जे काय आहे लक्षामध्ये 1159 वाल्या विद्यार्थ्यांना 1-10 म्हणजे उद्या आपले 4 PM पासून आपल्याला तुमचे हॉल तिकीट काय होतील, शो होतील लक्षामध्ये। जाताना मित्रांनो आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतेही वोटिंग आयडी वगैरे कोणतं बी एक ओरिजिनल कार्ड तुमच्या सोबत असायला हवं। एक झेरॉक्स त्याची गरज नाही, परंतु तरी पण झेरॉक्स असली तर नक्कीच त्याचा फायदा होईल। दादरला तुमची टायपिंग होणार आहे, लक्षात ठेवा। टायपिंगची जी वेळ आहे मित्रांनो, सकाळी 8 AM पासून रिपोर्टिंग टाइम आहे, मग रिपोर्टिंग झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही वेळेमध्ये ते त्या ठिकाणी घेऊ शकतात। सर्व लिपिक पदाच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऐकायचे मित्रांनो। आपला पेपर झाला होता 90 मार्काचा, त्याच्यामध्ये तुम्ही पात्र झालेले आहात। आता तुमची टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे 20 मार्काची, त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात तर परत तुमची मुलाखत होणार आहे 40 मार्काची, असा एकूण 150 मार्कापैकी आपला काय लागणार या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे, आणि या कट ऑफ मध्ये आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे। मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्याला 64 मार्कावर जो विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि जो विद्यार्थ्याला 84 मार्क आहेत, 20 मार्काचा फरक आहे, मात्र लक्षात ठेवा कोणी स्वतःला कमी लेखायचं नाही। हा 84 वाला राहू शकतो आणि 64 वाला होऊ शकतो, असंही होऊ शकतं, कारण हा जर टायपिंग फेल झाला आणि हा जर टायपिंग पास झाला तर हा इथंच संपला। इवन आपण असं समजू का हा पण टायपिंग पास झाला आणि हा पण टायपिंग पास झाला, दोघं पण टायपिंग पास झाले, परंतु पुढे गेल्यानंतर जर दोघांच्याही मुलाखतीमध्ये याला अपात्र केलं लक्षामध्ये आणि याला पात्र केलं तर याचं काम होईल, याचं राहील। त्याच्यामुळे तुम्ही 1159 जे विद्यार्थी आहे हे पूर्णपणे ताकदीनिशी राहा, पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंगने राहा। असं समजूच नका का मला 65 मार्क आहे, मला 70 मार्क आहे, माझं काम होईल का नाही। त्या ठिकाणी लक्षात ठेवा 1100च्या रेशो मध्ये जागा भरपूर आहेत। पूर्वी 24,000 22,000 मध्ये जागा जास्त नव्हत्या, त्या वाटत नव्हत्या आपल्यासाठी, पण आता 1100 विद्यार्थी घेतल्यात, त्याच्यामध्ये जागा जास्त आहे, बऱ्यापैकी जागा आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापेक्षा पुढचं मी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ती म्हणजे अशी महत्त्वाची गोष्ट की बाळांनो एक गोष्ट लक्ष द्या इकडं दादांनो, हे जे तुम्ही 1158 लोक टायपिंगला जाणार आहेत, बाबांनो यातले कमीत कमी 500 तरी लोक फेल होणार, लक्षात ठेवा। यातले कमीत कमी 500च्या आसपास तरी लोक फेल होणार आहेत।
आणि अजूनही पण काळजी करू नका, 5223 पदांची जी पोलीस क्लर्क भरती आहे, कोर्टाची जी क्लर्क भरती, ही क्लर्क भरती येणार आहे जानेवारी महिन्यापर्यंत, लक्षामध्ये जानेवारी महिन्यानंतर येणार आहे ती. त्यासाठी सुद्धा आपलं मार्गदर्शन, लेक्चर्स, त्यानंतर युट्यूबवरती व्हिडिओ सगळं वेळच्या वेळेला मी तुम्हाला देत जाणार आहे. त्याचबरोबर टायपिंग करताना तुम्हाला हार्ड कॉपी असणार आहे, बॅकस्पेस असेल किंवा इतर ज्या काही शॉर्टकीज वगैरे, शॉर्टकीची काही गरजच नाही, कारण का आपलं मराठी टायपिंग नाही, इंग्लिश टायपिंग आहे, किंवा त्याच्यानंतर जे काही फंक्शन कीज वगैरे असेल ते काही त्यांच्या पद्धतीने बंद राहील. त्या लक्षामध्ये चालू ठेवलं तर नक्कीच चांगलं आहे, परंतु बंद पण राहू शकतं. मोस्ट ऑफली ते बंदच असेल. हायकोर्ट आहे, पॅसेज हातामध्ये आल्यानंतर व्यवस्थित पाहायचं आहे, टाईप बीप करायला जर ते जर बंद असेल तर पॅसेज टाईप करता येणार नाही. आपल्याला लक्षात ठेवा, परत रिटर्न करणं. पॅसेज जरी टाईप नाही केला तरी कीबोर्ड बाकी चेक करून घ्यायचं व्यवस्थित, सगळे बोट वगैरे, सगळे कीबोर्डची बटन वगैरे व्यवस्थित आहे का, प्रेस वगैरे सगळं प्रॉपरली पाहून घ्यायचं. त्याचबरोबर तुम्हाला बाकी तिथं काहीच टाकायचं नसते, सगळं त्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेलं असते. मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे त्याचा, 3 तारखेला तो एक व्हिडिओ देईन मी तुम्हाला, 3 किंवा 4 3ला तो व्हिडिओ टाकेन मी तुम्हाला लक्षामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या बाबांनो, काहीच लोड घ्यायचं नाही, एकदम सिंपल कट मध्ये काम होणार आहे. ते व्यवस्थित टायपिंग करायची, कारण का जिल्हा कोर्टला टायपिंगमुळे बरेच विद्यार्थी फेल झालेले. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 चुका ज्या वेळेस होतील त्यावेळेस तुमचा 1 मार्क मायनस आहे. म्हणजे 40 चुका जर तुमच्या झाल्या तर 10 मार्क तुमचे मायनस होतील. माझं सर्वांना एक विनंती असेल, चूक झाली तरी चालेल, फक्त लाईन मिस होऊन देऊ नका. जर आपली लाईन मिस झाली तर आपला कार्यक्रम संपला समजा, कारण का मी स्वतः त्याला साक्षीदार आहे बाळांनो. कारण का माझे ठाणे कोर्टला पहिल्या 150 मध्ये माझं नाव असून फक्त इंग्लिशची एक लाईन मिस झाली होती. ती लाईन मिस झाली, तिच्यात जास्त अक्षर होते, माझ्या चुका जास्त काउंट झाल्या, माझं काम झालं नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सर्वांना एक विनंती पूर्वक सांगतो की बाबांनो, व्यवस्थित टायपिंग करा. ज्या वेळेस तुम्हाला ते हार्ड कॉपी देतील, ती हार्ड कॉपी लेफ्टला तुम्हाला सेफ राहती का राईटला सेफ राहती हे तुम्ही स्वतः ठरवायचे, मी सांगू नाही शकत. शक्यतो लेफ्टला राईटला बऱ्यापैकी विद्यार्थी ठेवतात, किंवा काही लेफ्टला पण ठेवतात, आणि काही विद्यार्थी जर मध्ये अंतर असेल तर तुम्ही त्या स्पेसला पण ठेवू शकता. ठीक आहे, याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला 3 तारखेला टाकणार आहे. टायपिंग कशी करावी, टायपिंगला जातानाच्या काय अडचणी येऊ शकतात हे सगळं मी त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. ही जी काही ही यादी आलेली आहे. आता मी तुम्हाला एक कीबोर्ड दाखवते. कीबोर्डचा हा कीबोर्ड दिसतोय पहा तुम्हाला स्क्रीनवरती. हा जो कीबोर्ड आहे हा डेलचा कीबोर्ड आहे, आणि हा डेलचा फ्लॅट कीबोर्ड आहे मित्रांनो. लक्षामध्ये हा कीबोर्ड तुम्ही यूज केलेला असतानाच आतापर्यंत, अजूनही तुमच्या हातामध्ये 2-3 दिवस बाकी आहेत. टायपिंग करून घ्या. कीबोर्ड कोणते असेल माहित नाही, इन्स्टिट्यूट चेंज झाल्या कीबोर्ड चेंज होऊ शकतो, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कीबोर्ड कोणता असो काय असो, आता टायपिंग करायचे. आणि आता 3 आणि 4 दिवसात तुमच्या हातून काही विशेष काही वेगळं काही घडणार नाही. इथून पाठीमागे जर स्किल टेस्ट केली असेल, टायपिंग केली असेल तरच पुढे होणार आहे, यानंतर काही ती परत होणार नाही. म्हणजेच मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल का बाबांनो, आता त्याच्याकडे प्रॉपरली लक्ष द्या. ओके, ठीक आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो नवनवीन अपडेट्स कोर्ट भरतीच्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का सगळ्या कोर्ट भरतीच्या माहिती सगळ्यात अधिकृत तुम्हाला मी देण्याचं काम या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, लिस्ट लागली, सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यापेक्षा अजून एक महत्वाचं म्हणजे एकच मिनिट विषय घेतो तुमचा. तुम्हाला जे स्क्रीनवरती हे बुक दिसतंय मित्रांनो, खरं तर हे पोलीस भरतीचं बुक आहे मित्रांनो. अतिशय छान असं पुस्तक आहे मित्रांनो. पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संचय स्पष्टीकरणासहित मित्रांनो 2025-26 मध्ये आलेलं 15,500 प्लस प्रश्न समावेश असणार महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी व नामवंत लेखक यांच्या सराव प्रश्नांचं एकाच पुस्तकात हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या 53 तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच पुस्तकात मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये 53 ज्या नामांकित अकॅडमी आहे मित्रांनो, नावाजलेल्या अकॅडमी, त्यांचे संचालक आहेत, त्यांच्या शिक्षक आहेत, त्यांच्या हाताने, त्यांच्या हस्तलिखित, त्यांच्या सोबतचे आहे, त्यांचे पेपर या ठिकाणी असणार आहे. अतिशय महत्वाचे पेपर आहे हे. जर पेपर तुम्हाला घ्यायचे असतील मित्रांनो, हे पुस्तक जर खरेदी करायचं असेल तर महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्याकडे हे पुस्तक उपलब्ध आहे, आणि संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर 9689451560 अथवा 9370799002 या नंबरवरती पण तुम्ही संपर्क करू शकता, आणि हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके, ठीक आहे. चला पहा, अशा पद्धतीने आपण कोर्ट भरतीचं केलंय. 20 पैकी मित्रांनो तुम्हाला 10 मार्क तर पाडणं अपेक्षित आहेत. मात्र आता या 1158 पैकी 500 विद्यार्थी पुढे जातील यात काही शंका नाही. कदाचित 150 15 45 म्हणजे 450 500 पर्यंत जातील.
म्हणजे तुमची टायपिंगची त्या ठिकाणी पण कट ऑफ लागू शकतो टायपिंगचा बी. ज्याला जास्त आहे त्यालाच तिथं काम होणार आहे, ज्याला कमी मार्क आहे तो बाद होणार आहे. तुम्ही 1158 मधल्या कोणी स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात म्हणजे खूप काही अचिव्हमेंट आहेत. फक्त आता स्किल टेस्ट वरती व्यवस्थित जोर घ्या. आणि मला आनंद आहे का आपल्या टायपिंग टेस्टला, या टायपिंग टेस्टला आपल्या टेस्ट सिरीजचे जवळजवळ 250 पेक्षा जास्त विद्यार्थी, 200-300 विद्यार्थी त्या 1158 मध्ये 200-300 म्हणजे जवळजवळ त्या 1158 मध्ये 25 ते 30% विद्यार्थी आपल्या स्किल टेस्ट आपलं टाईप टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहेत. नक्कीच मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास म्हणजे पॅसेज व्यवस्थित करा आणि चांगल्या पद्धतीने पॅसेज देण्याचा प्रयत्न करा. हायकोर्ट आहे ते लक्षात ठेवा, डिस्ट्रिक्ट कोर्ट नाही. डिस्ट्रिक्ट कोर्टला अख्ख्या जिल्ह्याच्या जागा होत्या म्हणून विद्यार्थी मापात होते, कमी होते. अख्ख्या महाराष्ट्रातले विद्यार्थी फक्त हायकोर्टमध्ये तिथं, त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रॉपरली काम करा. ओके, आलेला पत्ता जे आहे त्या पत्त्यावरती व्यवस्थित जा. तुम्ही काय एवढं सांगत नाही, टेलिग्रामची लिंक आहे खाली, ते जॉईन करा, कारण का सगळं मी त्या ठिकाणी टाकले. आय थिंक मला वाटतं ए विंग, बी विंग, सी विंग याच्यामध्येच जाणार आहे सगळ्यांचे पेपर. 1100 मी नॉर्मल विद्यार्थी, दादरलाच तुमचे पेपर या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं 8 AM चा टाइम आहे, सगळ्यांचाच 8 AM आहे का? हो, 8 AM चा टाइम या ठिकाणी दिसतोय, म्हणजे 1 टाइमच तुमची टायपिंग या ठिकाणी काय होते मित्रांनो, सगळ्यांची टायपिंग होते. हा 9 AM पण आहे, 8 AM 9 AM म्हणजे तुम्हाला 10 AM पण आहे, म्हणजे 8, 9 आणि 10 जवळजवळ 3 शिफ्ट मध्ये तुमची टायपिंग होणार आहे. 8 AM ची 9 ला चालू होईल, 9 AM ची 10 ला चालू होईल, 10 AM ची 11 ला, असं पण मागं पुढे होईल. मात्र एकाच दिवशी सोबत 12 वाजेपर्यंत तुमची टायपिंग या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. त्या टायपिंगसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी आपलं या ठिकाणी लेक्चर थांबवतो. मित्रांनो भेटू आपण परत 3 तारखेला पेपरला जाता जाता, म्हणजेच स्किल टेस्ट जाता जाता काय गोष्टी केल्या पाहिजे काय नाही या संदर्भात मी त्या ठिकाणी नक्कीच एक 5-10 मिनिटं तुमची चर्चा करेन. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय भारत.